मी वैशाली तुमचं आता अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज बनवतो मस्त असं खानदेशी पद्धतीचा वांग्याचं भरीत। आणि भरीत हे वांग्याचे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते। अगोदरही सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ते वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत केलेलं आहे। तर आज मी बनवणार मस्त असं खानदेशी पद्धतीचं। त्यासाठी बघा मस्त असं छानसे मी जे भरीत करतात वांग्याचं त्यासाठी जे वांग लागते ते घेतलेलं आहे आणि हे माझ्या मामाच्या वाडीतून आणलेलं आहे। आणि आता मस्त त्याला टोचे मारून घ्यायचे आहे सर्व बाजूनी, जेणेकरून ते छान असं शिजलं जाईल। आणि थोडंसं मी इथे तेल घेतलेलं आहे, तेलही असं मस्त असं वरून लावून घ्यायचं आहे। आता आपण हे गॅसवर एक जाळी ठेवून भाजून घेऊया। तर मी जाळीवर आता वांग भाजून घेत आहे। तर हे वांग आहे ते आता मी दुसऱ्या गॅसवर भाजत ठेवते। हे पहा, आणि ह्या गॅसवर मी जे आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत ह्या खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ते आता भाजून घेऊया। तर जे ते आपण लसूण आणि मिरची तसेच आलंही आपण याच्यामध्ये भाजूनच टाकणार आहेत। आता मी इथे 50 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छानसे ते आपल्याला थोडंसं साल असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे ते साल आहेत ते थोडेसे निघतील असं। हे बघा, आता मस्त असे मी भाजून घेते। बघा, ह्या एवढे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर ते मी काढून घेते आणि आता ह्यामध्ये मी मिरची, आलं आणि लसूण टाकून ते भाजून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे टाकू शकता। इथे आपण मसाल्याचा वापर नाही करणार, फक्त तिखटसाठी मिरचीच वापरणार आहेत। छान लागते असं मिरची आणि ह्याच्यावर ते बघा थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। बघा छान असं थोडंसं कलर, लसूण पण छान असं आणि मिरची सुद्धा भाजली आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि बघा आपलं वांग सुद्धा छान असं एका बाजूला भाजलेलं आहे, छान व्यवस्थित सर्व बाजूनी वरून खालून छानपैकी। आता मी तोही गॅस बंद करून घेते आणि इथे बघा हे शेंगदाणे आहे ते मी सोललेले आहेत। आणि आता हे आपण मस्त असं उखळी आहे माझ्याकडे, त्यात मी उखळीमध्ये जाडसर असं वाटून घेते। तुमच्याकडे उखळी नसेल तर तुम्ही मिक्सरलाही थोडंसं जाडसर असं वाटू शकता। ह्या पद्धतीचं आपल्याला पाहिजे, म्हणजे खाताना छान असं दाताखाली चावलं का छान लागते। आणि हे वांग आहे त्यात हे वांग सुद्धा मस्त असं थंड झालेलं आहे। त्याचे हे जर काळं जे साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। हे बघा असं व्यवस्थित हे साल आहे ते पूर्ण वांग्याचं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता मी साल हे काढून घेते। ते बघा साल काढून झालेलं आहे आणि आता त्याचं देठ आहे तो मी काढून टाकते। आणि आता मी मध्ये असं पण चिरून घेऊया आणि त्याच्यात थोडंसं असं छोटे छोटेसे पीस करून घेऊया। आणि व्यवस्थित बघायचं, मध्ये कधी कसं किडलेलं सुद्धा असू शकते, म्हणून व्यवस्थित बघूनच घ्यायचं। आता मी बघा असं कापून घेते आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही उखळीमध्येही करू शकता किंवा मिक्सरमध्येही करू शकता। आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक करून घेते। जसं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, खूप पण नाही बारीक करायचं। ते बघा छान असं झालेलं आहे मस्त असं। आता आपण ह्याच्या फोडणी देऊया। तर त्यासाठी मी ती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। त्यामध्ये जिरं, राई, मोहरी तसेच कढीपत्त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। थोडंसं हिंग पण टाकून घ्यायचं आहे। तर छानशी खमंग असेला फोडणी द्यायची मस्तपैकी। आणि हिंग आपल्याला ह्याच्यावर फोडणीवरच टाकायचं, थोडंसं तेल गरम झाल्यावर छान असा वास येतो। आणि हळद टाकलेली आहे मी, आणि जे आपण कुटलेलं आहे बारीक केलेलं आहे उखळीमध्ये ते टाकून घेते, शेंगदाणे, मिरची, आलं वगैरे। हे बघा छान असं 2 मिनिटं असं मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मध्यम गॅसवर। आणि हे आपण मिक्सरला वांग बारीक केलेलं ते टाकून घेते मी आता, आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व काढून घ्यायचं मिक्सरचं। आणि आता ह्यामध्ये मी टाकते आता थोडासा खवलेला नारळ घेतलेला आहे 2 टीस्पून एवढा, तो टाकून द्यायचा आहे। आणि त्यावर कोथिंबीर टाकून देऊया, त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ पण टाकून देऊया। आणि हे छानसे मस्त असं मिक्स करून घेऊया। हे वांग्याचं भरीत गरम गरम ज्वारी, बाजरीची भाकरी
तर खूप छान लागते. असं डाळ भाताबरोबर छान असे लागते आणि सार आणि भाताबरोबरही छान लागते. तर आपण हे 2 मिनटं फक्त मध्यम गॅसवर शिजून द्यायचं आहे. तर बघा मस्त 2 मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे छानपैकी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूप सुंदर होतं आणि छानच लागते अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत. आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा.